काल मुंबईच्या MIG क्लबमध्ये 21 समाजवादी संघटनांचा मेळावा होता. त्या समाजवादी जनता परिवार मेळाव्याला उभाटा गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही निमंत्रण होतं. त्यांच्यासोबत सामनाचे संपादक संजय राऊतही होते. तर राऊत आहेत म्हटल्यावर आणि मातोश्री जवळच्याच क्लबमध्ये मेळावा आहे म्हटल्यावर मिलिंद नार्वेकरही आले. त्यांच्यासोबत उद्धवजींचा मानसपुत्र बॉडीगार्ड कम PA राजपूतही होता. सोबत अजून डझनभर छेले चपाटे होते. खरं तर हा समाजवाद्यांचा मेळावा, मग तिथे हे सो कॉल्ड माजवादी कसे? मी माजवादी का म्हणतोय तर संजय राऊत प्रचंड माज असलेले गृहस्थ. त्यांच्या सकाळच्या प्रातर्विधीतला त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव कसा असतो पाहिला का कधी? खरं तर सकाळी लोटा घेऊन बसणाऱ्यांनी रात्री धौती योग चूर्ण घेतलेलं असेल तर चेहऱ्यावरचे भाव फास्ट असतात, एकदम झटझट. पण राऊतांवर त्या धौती योग किंवा इतर कुठलाही मात्रा चालत नाही असा खुलासा ते जेव्हा आर्थर रोडच्या जेलमध्ये होते ना तेव्हा झालेला आहे. त्यांना शौचालयाच्या रांगेत उभं राहणं देखील त्रासदायक ठरायचं म्हणे त्यावेळेला. अशा लोकांच्या चेहऱ्यावर बद्धकोष्ठाचे भाव झळकायला पाहिजेत, पण यांच्या तोंडावर माज असतो आणि तोंडात अरे एवढं झाला आहे तो रेकॉर्ड बोलतोय बरं का. महाराष्ट्रामध्ये अशा चुत्या लोकांना स्थान नाहीये या असल्याशिवाय. असो, उद्धवजी हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. याचा माज असायला हवा त्यांच्या चेहऱ्यावर, पण तो जो माज आहे ना तो राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर दिसतो. बिचारे उद्धवजी चेहरा पाडून, एवढा चेहरा पाडून फिरतात सगळीकडे की सहानुभूती या शब्दांचं पेटंट त्यांनीच घेतलं की काय असा प्रश्न पडतो. मग बाकीचे मागचे पुढचे हे उष्ण अवसान आणून चाललेले असतात, ते बादशाच्या सवारीतल्या बुणयांसारखे. एकंदरी सारी गँग म्हणजे माजवादी गँग. पूर्वी यांना समाजवाद्यांचा जाम तिटकारा, पण जेव्हा जेव्हा सत्तेच्या पलंगावर झोपायची आसक्ती मनात डोकावते तेव्हा हेच माजवादी समाजवाद्यांना जवळ करतात. आजचं नाहीये, अगदी माननीय बाळासाहेब होते तेव्हाही प्रजा समाजवादी नावाच्या पक्षासोबत शिवसेनेने युती करून महापालिकेत डॉक्टर हेमचंद्र गुप्तेंना महापौर बनवलं होतं. यातल्या शिवसेनेच्या राजकीय भूमिका बदलण्याच्या लवचिकतेपेक्षा मला समाजवाद्यांच्या धोरणी चालींचं कौतुक करावंसं वाटतं. त्यांना जेव्हा एका विशिष्ट विचारांना विरोध करायचा असतो ना तेव्हा ते एकवटतात. तर भाऊ तोरसेकर सांगतात त्यानुसार पुरोगामी म्हणजेच हे समाजवादी यांच्याकडे स्वतःची भूमिका कधीच नसते. ते सातत्यानं कोणाचा ना कोणाचा तरी द्वेष करीत असतात आणि जेव्हा ते या द्वेषाच्या आहारी जातात तेव्हा ते कुठल्या तरी एका बाजूला झुकतात आणि मग त्या बाजूची भूमिका ही त्यांची भूमिका बनते. भाऊ नेहमी आपल्या चिखलबगळेचं उदाहरण देतात की हा माणूस आपलं दैनिक महानगर फक्त शिवसेना द्वेषाचे विचार पसरवण्यासाठीच काढत होता म्हणे. कट्टर शिवसेना विरोधक होता. यात तथ्यही असू शकतं, कारण बाळासाहेबांवर सातत्यानं टीका करणं या व्यतिरिक्त या बगळ्यानं भुजबळांकडून सुपारी घेत राज ठाकरेंना त्या रमेश केणी प्रकरणात मीडिया ट्रायल चालवून खुनी ठरवून हा मोकळा झाला होता. त्यावेळी दररोज सातत्यानं महानगरमध्ये रमेश केणी मृत्यू प्रकरणावर लिहून यायचं काही ना काही. त्या दरम्यान चर्चगेट स्टेशन बाहेर महानगर मोफत वाटला जायचा. याला फ्री सॅम्पलिंग म्हणतात. तेव्हा तो 1 की 2 रुपयाला मिळायचा. पण फुकट म्हटल्यावर ज्याला वाचता येत नाही तो पण महानगर घेऊन ट्रेनमध्ये चढायचा आणि बसायचा. तर यामुळे महानगरच्या पानांवरच्या बातम्या सगळीकडे पसरायच्या. मग तो ट्रेनमध्ये सर्क्युलेट व्हायचा पेपर. आणि राज ठाकरेंना अडचणी आणण्याची योजना या मीडिया ट्रायलमुळे यशस्वी ठरायची. महानगरमधले बगळेचे सहकारी कपिल पाटील, ज्यांनी नंतर वागळेसोबत पटलं नाही म्हणून वेगळा संसार थाटला, हे कपिल पाटीलही महानगरमध्ये असताना समाजवादी असण्याचा माज दाखवायचे. त्यांच्याही कॉलम्समधून सेनेला जोडपलं जायचं, प्रचंड जोडपलं जायचं. कपिल पाटील तर म्हणजे शिवसेना संपवण्याच्या ध्येयानं प्रेरित झालेले पत्रकार होते. चिखल बगळ्याचं पाटलांशी फाटलं तेव्हा बगळेच हे सगळ्यांना सांगत फिरत होता की माझ्यापेक्षा जास्त कडवट सेना विरोध म्हणे कपिल पाटील करायचे. आता झालंय काय तर बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना बाजूला झाली आणि उरलेल्या गाळातले बेडूक जे आहेत ते बाळासाहेबांच्या विचारांच्या उफराट्या दिशेने उड्या मारू लागले. काँग्रेससोबत जर कधी जावं लागलं तर मी माझं दुकान बंद करीन असं म्हणणाऱ्या शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव या शब्दांच्या विरोधातच वागू लागले. त्यांनी काँग्रेस आणि सेमी काँग्रेस अर्थात राष्ट्रवादी यांच्यासोबत अभद्र युती केली. शेंडी जानवेचं म्हणत त्यांनी हिंदुत्वाच्या विचारांना खुंटीवर टांगलं. शेंडी जानवेचं नाही, मग आमचं हिंदुत्व नेमकं कसलं आहे यावरच ते सध्या व्याख्यानं देत फिरत आहेत. ते अजून स्पष्ट झालेलं नाही यांचं हिंदुत्व नेमकं कसलं आहे. शेंडी जानवेचं नाही आहे तर मग नेमकं कसलं आहे? नवं हिंदुत्व, आणखीन कसलं आधुनिक हिंदुत्व? स्पष्ट होत नाही आहे चित्र. उद्धवजींचं बदललेलं स्वरूप मागच्या 2.5 वर्षात अनेकांना खुणावत होतं.
त्या अनेकांमधले एक हे समाजवादी कपिल पाटील. वागळे तर उठाबशी गटाचे कट्टर सैनिक असल्यासारखेच वागताना दिसतात सध्या. त्यांना उद्धवजींमध्ये एक प्रॉमिसिंग नेता दिसतोय आजकाल. पूर्वी हाच उद्धव ठाकरे या वागळेला खतरूड वाटायचा. तुम्ही ऐकली असेल ती क्लिप. हे उद्धव ठाकरे वगैरे लोक आहेत ना, म्हणजे आता मला माहिती आहे त्यांच्याविषयी वाईट बोललं तर ते मुलाखत देणार नाही, पण नाही दिली तरी हरकत नाही. पण हे मनाने खुचे लोक आहेत. एक दिलदार माणूस आहे त्यांच्यामध्ये ठाकरेंमध्ये, आणि जो बाळासाहेबांसारखा आहे तो म्हणजे राज ठाकरे. उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे समजलेच नाही, हे लक्षात घ्या. आयुष्यात कधी समजले नाही, कारण दोघांचा स्वभाव, उद्धव ठाकरेंचा स्वभाव बाळासाहेबांसारखा नाही. रडक्या स्वभाव आहे त्यांचा, कळलं का? अत्यंत रडक्या स्वभाव. पण मी तुला उद्धव ठाकरे हा खतरूड मनाचा माणूस आहे. बघा, माणूस बदलतो तर किती आरपार बदलतो. अमूलाग्र बदल. अतिशय कदरू, कपटी आणि खतरूड मनोवृत्तीचा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे, असं आपल्या एका लाईव्ह मध्ये बोलणाऱ्या वागळेंना अलीकडे या कदरू माणसातला नंबर 1 CM दिसू लागलाय. ते अगदी उद्धव ठाकरेंच्या प्रेमातच पडल्यासारखे त्यांच्याबद्दल बोलत असतात. लोकांची इच्छा आहे उद्धव ठाकरेंचं सरकार जे होतं ते चांगलं चाललंय 2.5 वर्ष असं लोकांना वाटत होतं. उद्धव ठाकरेंची प्रतिमा चांगली होती. करोनाच्या काळात त्यांनी चांगलं काम केलं. अगदी मवाळपणे ते वागत होते. म्हणजे शिवसेनेची जी राडा संस्कृती आहे तीही त्यांनी सोडली की काय असा प्रश्न विचारला जात होता. पण सभ्यपणे ते वागले. महाराष्ट्राला पुन्हा एकदा अशा सभ्य, गद्दार नव्हे तर सभ्य राजकारणाची गरज आहे असं मला वाटतं. असे हे समाजवादी आता सत्तेच्या लालसेपोटी कधी काळी माजोरडे वाटणाऱ्या जातीय शिवसेनेच्या एका गटाला आपल्या सोबतच घेत नाहीयेत, तर उद्धवजींना या लोकांनी आपला कुटुंब प्रमुख बनवले. मग काय, माझे कुटुंब माझी जबाबदारी स्लोगनवाले आपले कुटुंब प्रमुख झाले तयार. आता जर हाच न्याय लावला तर मग काँग्रेस झाली, राष्ट्रवादी झाली, संभाजी ब्रिगेड आणि वंचितही झाली. काल तर समाजवादी जनता परिवारही उद्धवजींच्या पंखाखाली आलाय म्हटल्यावर आता त्यांनी शिल्लक राहिलेल्या त्या PFI, MIM, सिमी, हिजबुल मुजाहिदीन किंवा गेला बाजार हमास सोबतही जुळवून घ्यायला हरकत नाही. कारण सत्ता हवी आहे ना. तर हे सगळेच लोक माझे सांगत असं म्हणायला काही हरकत नाही. समाजवाद्यांच्या धोरणांवर कडाडून टीका करणाऱ्या बाळासाहेबांना स्वर्गात काय आणि किती वेदना होत असतील विचार करा. काँग्रेस, राष्ट्रवादी, बारामतीचा पैलवान ममद्या वगैरे सगळ्यांना सोबत घेऊन हिंदुत्व पार समुद्रात बुडवून टाकलंय. आता कम्युनिस्टांच्या आणि समाजवाद्यांच्या प्रतिगामी विचारांनाही आपल्या कुटुंबात घेताना आपलाच लेख विचारतोय, समाजवादी म्हणजे पाकिस्तानी आहेत की काय? उद्धवजींनी यांना जवळ करणं आणि यांनी उद्धवजींच्या कधी काळच्या जातीय सेनेच्या भगव्याखाली एकत्र होणं, त्या भगव्याची खरी शान आणि लकाकी तर ते दाढीवाले शिंदे घेऊन गेलेत. पण तरीही यामागे एकच उद्देश स्पष्ट दिसतो, भाजपाला हरवणं. अगदी युक्रान सारख्या त्या संघटनेचे ज्येष्ठ नेते कुमार सप्तर्षी काल म्हणून गेले, इंडिया आघाडीनं मैदानावर लढावं, आम्ही तुम्हाला वैचारिक आणि सामाजिक पाठिंबा मिळवून देतो मागून बॅकडोरने. भाजपासमोर तुम्ही एकाच एक उमेदवार द्या, एकजूट दाखवा आपसातली, भाजपाला हरवणं सहज शक्य आहे. हाच धागा पकडून उद्धवजींनी काल जॉर्ज फर्नांडिसनी सखा पाटलांना कसं हरवलं होतं 60s मध्ये याचा दाखला दिलाय. आणि त्यातून भाजपाला गाडायला आपण आपसातले मतभेद गाडून पुढे सरसावलं पाहिजे हे ठासून सांगितलं. अगदी कधी काळी शिवसेनेच्या विरोधात असलेले सगळे समाजवादी, कम्युनिस्ट, काँग्रेसी, इस्लामी, जिहादी, फसादी हे सगळेच गट जर एकत्र आलेत आणि त्याच वेळेस जर महाराष्ट्रातल्या भाजपामध्ये अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्यात, गटबाजी सुरू झाली, तर तिकडे दिल्लीत बसलेले मोदी, शहा हे सुद्धा या माजवाद्यांना जिंकण्यापासून अडवू शकत नाहीत बरं का. होडा आणि राजकारण हे तत्व अलीकडे विरोधकांनी भाजपात पेरलंय की काय असं वाटू लागलं. दुसऱ्या बाजूला हे सगळे सत्तेसाठी हपापलेले लोक एकत्र येत आहेत. मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण केला जाईल. सहानुभूतीची माहेरची साडी नावाचं पिक्चर दाखवलं जाईल. सर्व धर्म समभाव का वडापाव खायला घातला जाईल. या एवढ्या मोठ्या आसमानी सुलतानीला तोंड द्यायला शिंदे, फडणवीस खरोखरच तयार आहेत का? तुम्हाला काय वाटतं, या असल्या माजवाद्यांच्या समाजवाद्यांशी होणाऱ्या संकरातून चांगली पैदास निभजेल जी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेईल? राज्यात सत्ता परिवर्तन घडेल की या अभद्र युत्या आघाड्यांना मतदार नापास करेल? मला कमेंट्स करून नक्की कळवा, कारण माझा तर गोंधळ उडाला, प्रचंड गोंधळ उडाला. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.